नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट जेन इंडियामध्ये. आजचा विषय थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण खूप महत्त्वाचा आहे. भारतामध्ये लाखो लोक शेअर मार्केटमधून पैसा कमवत आहेत. पण एक प्रश्न आहे, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मराठी माणूस अजूनही मागे का आहे? हा फक्त ओपिनियन नाही. आज आपण डेटा पाहणार आहोत, सेबी, NSE आणि BSEच्या आकडेवारीसह. आणि फक्त समस्या नाही, तर त्यामागची कारणं आणि सोल्युशन सुद्धा समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कल्पना करा, तुमच्याच शहरात तुमच्याच वयाचा एक माणूस दर महिन्याला फक्त 5,000 रुपये इन्व्हेस्ट करतो आणि 10 वर्षांनी त्याच्याकडे 15 ते 20 लाख रुपये तयार होतात. आणि दुसरीकडे तुम्ही तितकेच पैसे कमावता, पण आजही सेव्हिंग अकाउंट किंवा FD मध्येच ठेवता. फरक काय आहे माहितीये? माइंडसेट. आज भारतामध्ये 15 कोटींपेक्षा जास्त डीमॅट अकाउंट्स आहेत. हो, 15 कोटी. सेबी, NSE आणि BSE यांच्या डेटानुसार दररोज लाखो लोक शेअर मार्केटमधून पैसा कमवत आहेत. पण एक गोष्ट तुम्हाला धक्का देईल. महाराष्ट्र, भारताचं आर्थिक केंद्र. मुंबई, जिथे BSE आणि NSE आहेत, तिथेच मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये अपेक्षेपेक्षा मागे आहे. अकाउंट्स आहेत, पण पार्टिसिपेशन नाही. का? कारण पहिलं, आपण सेव्हिंगवर विश्वास ठेवतो, इन्व्हेस्टिंगवर नाही. दुसरं कारण, आपण रिस्कला घाबरतो. शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे, ही लाईन तुम्ही किती वेळा ऐकली आहे? असो. तिसरं कारण, आपण पैसा कामाला लावत नाही. आपण स्वतः काम करतो, पण पैसा आयडल ठेवतो. चौथं कारण, फायनान्शियल एज्युकेशन नाही. शाळेत शिकवलं का कोणी? इन्व्हेस्ट कसं करायचं? नाही. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इन्व्हेस्ट नाही केलं तरीही तुम्ही एक प्रकारची रिस्कच घेत आहात, आणि तो म्हणजेच इन्फ्लेशनचा रिस्क. आजचे 100 रुपये 10 वर्षांनी 50 रुपयांसारखे वाटतील आणि तुम्ही म्हणाल, मी सेफ खेळलो. पण आता बदल सुरू झाला आहे. नवीन पिढी ॲप्स वापरते, SIP करते, इन्व्हेस्टिंग शिकते. महाराष्ट्र बदलतोय, पण आपल्याला स्पीड वाढवावी लागेल. जर तुम्ही आज सुरुवात करणार असाल, मोठे पैसे नकोत. फक्त 1,000 रुपयांपासून सुरू करा. पहिलं, SIP सुरू करा. दुसरं, लॉंग टर्म विचार करा. तिसरं, मार्केट पडलं तर घाबरू नका. मराठी माणूस हुशार आहे, मेहनती आहे, पण तो अजून इन्व्हेस्ट करत नाही. आज डिसिजन घ्या, तुम्ही सेव्हर राहणार की इन्व्हेस्टर बनणार? कारण जो इन्व्हेस्ट करतो तोच पुढे जातो. हा व्हिडिओ मी फक्त माहिती देण्यासाठी नाही बनवला, तर एक विचार बदलण्यासाठी बनवला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हो, आता इन्व्हेस्टिंग सुरू करायला हवं, तर आजच एक छोटा स्टेप घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत शेअर करा. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू एका नवीन उपयोगी विषयासोबत.